सकाळ झाली आहे. ॲक्च्युली माझा दिवस तर 5:30ला सुरू होतो. आता गाईचं दूध काढून झालं आहे, कावळ्यांना खाणं खाऊन झालेलं आहे. मग आता स्ट्रे डॉग्स, घरचे डॉग नुसतं खाऊन झालेलं आहे. स्ट्रे डॉग्सना खायला घालायला जायचं आहे. आज वातावरणामध्ये धुकं खूप जास्त आहे, तुम्हाला दाखवते मी. चला, ते बघितले कावळे, त्यांचं खाणं तिथे वरती टाकलेलं आहे. आता सगळ्यांना बोलवणार आणि एकत्र सगळे खाणार. ते बघा, पत्र्यावर गेले तसे सगळेजणं खाणार. खंडू आमचा बसलेला आहे. काळू ही पण स्ट्रे डॉग आहे, हा पण स्ट्रे डॉग आहे, बसलेत. हां, आता हे बघा, ही माझी घराची ही मागची बाजू आहे, जिथे आमचं गोठा वगैरे सगळं असतो. तर बघितलं तर सगळं वातावरण अगदी धुक्याचं झालेलं आहे. दिसतं, बघितलं किती धुकं झालेलं आहे ते. हे आमच्या गाईचं बेड आहे, पण सकाळी आम्ही गाईंना थोडं बाहेर काढतो. त्यांनाही थंडी वाजत असेल म्हणून मी असं करून ठेवलेलं आहे. या आहेत माझ्या सगळ्या गाई. चंदा, गोजी, रंगू आणि शेवटी आहे ही बघा, हिने खूप घाण करून ठेवते हां ही सतत. हे आमचं छोटंसं पिल्लू चकोली. बघा किती धुकं पसरलंय वाडीमध्ये पूर्ण. बघितलं, ही छोटी छोटी झाडं लावली आहेत, आता येत आहेत आता हळूहळू. बघितलं, सध्या जरा काम चालू आहे. ही शेणकं आहे, शेणकायचं झाकण काढून ठेवलं आहे, ते जरा काम चालू आहे. ही भिंत बांधण्याचं काम चालू आहे आमच्याकडे, त्यामुळे सगळं ओपन आहे. त्यामुळे आमचा खंडू हा स्ट्रे डॉग झालेला आहे. सगळीकडे मस्त भटकत असतो बाहेर मध्ये. खूपच गार पण वाटते, एकदम थंडी झालेली आहे. थंडी सुरू झालेली आहे. थंडी सुरूच आहे म्हणा, पण आमच्याकडे अजूनही फार गार आहे खूप. हे बघा, हे कशा काळ्या आल्यात ना, बहरले ते भरपूर आलेत. काल सगळे फुलं काढून ठेवलेली आहेत. ही सगळी झाडं आम्ही काढून ठेवली आहेत, कारण कोपऱ्यावरती झाडं आली होती, ती सगळी काढलेत. आता ही सगळी पाण्यामध्ये ठेवली आहेत, त्यांना पुन्हा लावायचं आहे आम्हाला. गुलाब फुललेत वाडीमध्ये छान, लाल गुलाब, पांढरे गुलाब. अळू पण आमचा खूप वाढलाय बघा, किती वाढलाय तो. अळूच्या वड्या करायला सगळीकडे, पुढचं काही दिसत नाही. हा बंब आहे आमचा, बंब पेटवायचा आहे आता. हा गावची पहाट. तर आतमध्ये जाते बाबा. काळू, मॅक्सी, नो रॉक्सी, बाहेर. आज माझी पहाट आता इथेच संपवते. अजून मला खूप कामं आहे. स्ट्रे डॉग्सना खायला वगैरे घालायला जायचं आहे, त्यामुळे आज इथेच थांबूया आपण. सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी.